सर्व दुकाने व्यवहार सर्व पूर्णतः बंद केलेले आहेत. तरी मी माझ्या 2 नंबर ग्रामपंचायत वार्ड शेतकरी बांधवांतर्फे तसे तमाम ओतूरवासियांतर्फे हा जो निषेध झाला तो निषेध झालेला आहे. निषेध केला गेला तेव्हा पवार साहेबांवर जी शेतकऱ्यांची जी भावना आहे त्या भावना म्हणून सर्वांनी एकत्र हा निषेध केलेला. तरी मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवार साहेबांवरती आंतरराष्ट्रीय नेत्यावरती जो हल्ला झाला आहे त्याचा निषेध संपूर्ण देशातून नव्हे तर जगभरातून होत आहे. कारण क्रिकेट सारख्या खेळामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय नेतृत्व केलेलं आहे आणि ते आपले महाराष्ट्राचे नेते नसून देशाचे नेते आहेत. आणि अशा एका थोर व्यक्तीबद्दल किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे किंवा त्यांच्यावरती कानापर्यंत हात नेणे अशा प्रकारचे संस्कृती आपली महाराष्ट्राची नाही. ही संस्कृती पंजाब किंवा इतर उत्तर प्रदेश बिहारची असेल पण आपल्या महाराष्ट्रात ही संस्कृती नाही. आपली संस्कृती वेगळी आहे. आपण ज्येष्ठांचा आदर करणारी लोक आहोत आणि अशा पद्धतीने जर कोणी वागत असेल तर त्याला आपण निषेध हा एक लोकशाहीतला एक मार्ग आहे. त्या मार्गाने आपण त्याचा निषेध जाहीर करीत आहोत. मी माझ्या संस्थेच्या वतीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राध्यापक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विद्यार्थी यांच्या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. थांबतो. आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व बांधव, आपण शरदराव पवार जो भ्याड हल्ला झाला त्या निषेधात आपण सर्वजण इथे जमला आहात. त्या निमित्ताने आपण संपूर्ण गाव आणि सर्व दुकान धंदे सगळे बंद केले आहे. तरी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, मार्केटच्या वतीने, शिवाजीदादा काळे पतसंस्थेच्या वतीने या निषेध करीत आहे. शरद पवारांवर त्याचा आपण आज निषेध हा केलाच आहे. पण निषेध करता करता आपल्या एका सहकार्याकडनं एक अशी भावना व्यक्त झाली. खरं तर ती तशी व्यक्त व्हायला नको होती. ती तशी शरद पवारांची सुद्धा इच्छा नाहीये. पण त्यांचं ते प्रेम आहे त्याच्यामुळे ते मगाशी बोलता बोलता बोलून गेले की सगळ्या शीख याच्यावर जो बहिष्कार टाकायचा तर ते मला वाटतं चुकीचं ठरेल. कारण हा अजाणतेपणे आणि त्याचा गुरु दुसरा कोणतरी असेल. कारण ज्या प्रकारे आज शरद पवारांचं देशातलं काम चाललेलं आहे, देशात राजकारणातलं, त्या प्रकारे आज पंतप्रधान पदाला ते एकमेव उमेदवार आहेत आपल्या महाराष्ट्रातनं आणि तसं म्हटलं देशातनं अभ्यासू. तर त्याला खीळ बसावी म्हणून हा कोणीतरी राजकीय स्टंट केलेला आहे आणि त्याचा शरद पवारांनी त्यांच्या सौम्य शब्दांमध्ये निषेधही केलेला आहे आणि आपणही शांततेत बंद करतोय. त्याच्यामुळं कुणीही त्याचा चुकीच्या प्रकारे त्याला वळण लावू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि ह्या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध करतो. आणि जाता जाता असं एक सगळ्यांना निदर्शनात आलंय की काल टीव्हीवर सगळे पाहिलं असेल की एक क्लिपिंग पाहिली की एका वाहिनीवर अण्णा हजारेंना सांगितलं गेलं की असं असं झालं. तेव्हा अण्णा हजारेंनी एक उत्स्फूर्त त्यांनी पटकन सांगितलं, एकच मारले. त्यांनी त्यांचं हे दाखवलं आणि त्याच वेळेस शरद पवारांची त्याच्यावरती प्रतिक्रिया दाखवली गेली की हा याच्याबद्दल काही बोलायचं नाही, हा एखाद्या वेळेस नवीन युगातला गांधीवाद असेल. त्याच्यामुळे गांधीवादी कोण आहे हे आपल्याला समजतंय. आपण कुणामागे जायचं हे ठरवायचंय. अभ्यासू माणसामागे जायचंय की माध्यमांनी मोठ्या केलेल्या माणसामागे जायचंय हे आपणच ठरवायचंय. जास्त काही न बोलता मी या सभेचा हे घेतो. थँक्यू. आपल्या सगळ्यांचे लोकनेते माननीय वायजी गायकर साहेब हे या ठिकाणी संबोधित करतील. पवार साहेबांवर काल ज्या प्रकारे भ्याड हल्ला झाला, अतिशय निंदनीय घटना आहे. परंतु या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की ही निंदनीय घटना तोंडी निषेध व्यक्त करण्यापेक्षा मला ती व्यक्ती जर समोर असती तर हाताने निषेध व्यक्त करण्याचा अधिक मजा आली असती. परंतु तो दिल्लीला, आपण इथं, काय हरकत नाही. झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने
आंबेगाव पाचघर सरपंच आणि या संपूर्ण परिसराच्या वतीनं अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. जनार्दन खामकर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतोय. मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर जो दिल्लीमध्ये भ्याड हल्ला झाला त्याचा ओतूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करतो. तर आमचे नेते माननीय वसंतराव चिमणाजी पानसरे या ठिकाणी निषेधपर भावना व्यक्त करतील. या कृषी प्रधान देशाचे कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार या महान नेत्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आपल्या ओतूर गावचे संपूर्ण नेतृत्व असणारे संपूर्ण ग्रामस्थ त्यात सहभागी झाले. तर या हल्ल्याच्या पाठीमागे आमच्या या पंचकृषीतील संपूर्ण वाड्यावास्त्यांमध्ये आमची पानसरवाडी आणि संपूर्ण भागातील सर्व मंडळी ग्रामस्थ या भ्याड हल्ल्यास संपूर्ण सामील आहोत. असा हा भ्याड हल्ला कुठल्याही परिस्थितीत एवढा महान नेत्यावर होऊ नये आणि आत्ताच तांब्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या अण्णा हजारांना विचारण्यात आलं त्यांनी जे थोडासा युक्तिवाद केला तो असा शोभनीय नाही. तर अशा या समाजवादी नेत्यांनी उलट या महाराष्ट्राचा स्वाभिमान राखून याबाबतीत खेद प्रथमच प्रदर्शित करायला पाहिजे होता, तो केला नाही. त्याबद्दल आम्ही पण अण्णा हजाऱ्यासारख्या माणसांवर यावेळेला तर नक्कीच नाराज आहोत. या माणसांनी आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान राखायला पाहिजे एवढे मी आपल्या या सर्वांना या भ्याड हल्ल्याबद्दल सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या ओतूर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट जयराम तांबे या ठिकाणी निषेधपर भावना या ठिकाणी व्यक्त करतायत. आजच्या खऱ्या अर्थानं आम्ही प्रत्येक दिनी शुभ म्हणतो, पण आजच्या वाईट दिनी अतिशय महाराष्ट्राच्या इतिहासामधला वाईट दिवस आपला सर्वांचा जाणता राजा, लाडका राजा, महाराष्ट्राचा राजा आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्यावर जो काल भ्याड हल्ला झाला, ज्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र गेले 50 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र यांच्या मागे राहिला. कुठल्या पक्षाचा माणूस असो, परंतु त्याचं शरद पवार प्रेम नाही असा एकही माणूस नाही. कालच आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला. त्यांच्या भावना व्यक्त करताना ते त्यांचे मित्र आणि शरदरावजी पवार यांचा झालेला हल्ला हा अतिशय ठाकरे साहेबांना सुद्धा जिव्हारी लागला. महाराष्ट्राचा जाणता राजा, सर्वांचा प्रेमाचा राजा, एकमेव राजा, आणि ज्या पद्धतीने भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत असताना ज्याची लायकी नाही, पायाजवळ याची सुद्धा लायकी नाही असा कोण पंजाब मधला तो आला, त्याने हल्ला केला. खरोखरच आपल्या कायदा पद्धतीमध्ये बदल व्हायला पाहिजे. अशा लोकांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. भर चौकात खऱ्या अर्थानं शब्द व्यक्त होऊ शकत नाही. पूर्ण महाराष्ट्र आज तळमळला, हळहळला, रस्त्यावर उतरला. आमच्या राजाला, महाराष्ट्राच्या राजाला धक्का लागलाय आणि हा धक्का आम्ही कदापि सहन करणार नाही. जाहीर निषेध करतो आणि थांबतो. या ठिकाणी अॅडव्होकेट जयराम तांबे यांनी आपली स्वतःची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. अनेक वाहिन्यांचे वृत्तांकन करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे माननीय भरत अवसटजी, माननीय रामनाथजी मेहर लोकसत्ताचे या ठिकाणी उपस्थित आहेत. काळदंते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनापूर्वक या ठिकाणी वार्ताहर मंडळींच्या, पत्रकार मंडळींच्या वतीनं, पत्रकार संघाच्या वतीनं माननीय भरतजी अवसट साहेब या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतायत. काल दुपारी 2 वाजता बातमी आली आणि शरद पवारांवर हल्ल्याचं वृत्त झळकल्यावर संतापाची लाट उसळली अख्ख्या राज्यात. याच्या आधी ही एक अशी टूम तयार झाली की चप्पल फेका, मारा, आणि त्यांना सगळे मोठी मंडळी माफ करतात आणि त्यामुळे सगळी ही जी वृत्ती आहे, ही जी प्रवृत्ती ही वाढत चालली आहे. काल शरद पवारांवर हल्ला झाला, त्याच्या आधी 4-5 प्रकार हे झाले होते.
फरक एवढा आहे की शरद पवार किती मोठे आहेत